काय मंडळी, आज बनवली होती खाऱ्या वांग्याची रेसिपी. चवीनं जबरदस्त, साधी पण जबरदस्त खाऱ्या वांग्याची रेसिपी. चला तर सुरुवात करूया. 4 वांगी घेतलेली आहे, कट करून घेतलेली आहे. गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली. शेंगदाणे खमंग भाजून घेतले. खोबरंही खमंग भाजून घेतलं. मिक्सरच्या भांड्यात जिरं टाकलं, खोबरं टाकलं, वाटण तयार करून घेतलं. शेंगदाणे घातले, हिरवी मिरची घातली, लसूण घातला, कोथिंबीर घातली, जाडसर वाटण तयार करून घेतलेलं. एका प्लेटमध्ये वाटण काढून घेतलं. हळद घातली, मीठ घातले, थोडंसं तेल घातलं, छान असं मिक्स करून घेतलं. वांग्यामध्ये भरून घेतलं. गॅसवर ठेवली कढई. कढईत तेल गरम झालं की वांगी घालून घेतली. डाग पडेपर्यंत वांगी परतून घेतली. मसाला घालून घेतला, मिक्स करून घेतलं. झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घेतली. तेल सुटेपर्यंत. 2 ते 3 मिनिटानंतर वांग्याला छान तेल सुटलेलं आहे. मी थोडंसं मीठ घातलं, पाणी घातलं, वांगी शिजेपर्यंत वाट पाहिली. झाली की आपली रेसिपी तयार. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. सर्वात महत्त्वाचं हसत राहा. काय मंडळी, आज बनवली होती खाऱ्या वांग्याची रेसिपी. चवीनं जबरदस्त, साधी पण जबरदस्त खाऱ्या वांग्याची रेसिपी. चला तर सुरुवात करूया. 4 वांगी घेतलेली आहे, कट करून घेतलेली आहे. गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली. शेंगदाणे खमंग भाजून घेतले, खोबरंही खमंग भाजून घेतलं. मिक्सरच्या भांड्यात जिरं टाकलं, खोबरं टाकलं, वाटण तयार करून घेतलं. शेंगदाणे घातले, हिरवी मिरची घातली, लसूण घातला, कोथिंबीर घातली, जाडसर वाटण तयार करून घेतलेलं. एका प्लेटमध्ये वाटण काढून घेतलं. हळद घातली, मीठ घातले, थोडंसं तेल घातलं, छान असं मिक्स करून घेतलं. वांग्यामध्ये भरून घेतलं. गॅसवर ठेवली कढई. कढईत तेल गरम झालं की वांगी घालून घेतली. डाग पडेपर्यंत वांगी परतून घेतली. मसाला घालून घेतला, मिक्स करून घेतलं. झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घेतली. तेल सुटेपर्यंत. 2 ते 3 मिनिटानंतर वांग्याला छान तेल सुटलेलं आहे. मी थोडंसं मीठ घातलं, पाणी घातलं, वांगी शिजेपर्यंत वाट पाहिली. झाली की आपली रेसिपी तयार. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. सर्वात महत्त्वाचं हसत राहा.